बारीक सारीक एवढ्या एवढ्या गोष्टी दिसतात. तुम्ही सगळे बसला तर माझं तिकडे मन लागणार म्हणून. ते ना हे स्वभाव तुम्हाला पटतोय का बघा. काय काय करते सांगा. काय करते ही आई. रात्री 1 वाजूपर्यंत टीव्ही बघतात हा. आणि दिवसभर झोपा काढतात. 2 वाजेपर्यंत टीव्ही बघायचं. दुसऱ्याला झोपू द्यायचं नाही. हा. आणि आपण आणि आता बघा आता कामं चालू आहेत त्यांची दोघींचे, तर ही बघा झोपल्याही. हे बघा उगाच घराला खांब म्हणून मी इथं उभा आहे. मी काही करत नाहीये. मी काय करते काय नाही. फक्त झोपून बसून बघावं नाही तर लोळून बघावं. हा. तर हे काय करते ते बघत इथं स्थगित आहे ना हो मी. झोपून लिहून बघ, उठून बघ ना. हा? उठून बघ. अहो, माणसांना 4 माणसांना बोलत बस. कंबर दुखते. हा. दुकानात बसतो जरा. दुकानात बसला की सगळं चालतंय. दुकानात मंडळी दुकानात आम्ही खुर्ची दिल्या याला. टेकून खुर्ची बसत्या तरी टेकून. बायका घेऊन खाली बसतात त्याने. हा. बायकाच हा तिथं आणि चर्चा असतात रंगत्यात तिथं चर्चा. आणि डोळ्याला दिसत नाही म्हणतात. हा. आणि बारीक सारीक एवढ्या एवढ्या गोष्टी दिसतात. ते नव मला दिसत नाही म्हणतात. तर सुनांच्या बरोबर बारीक 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 गोष्टी दिसतात का तुला. हा. बघायला पाहिजे काय नको सांगा बाबा. मग दिसत नाही का म्हणायचं. दिसत नाही का म्हणायचं मग. उत्तर दे. कोण नाही करायला. जनता जवाब चाहती है माय लॉर्ड. बारीक बारीक चुका बरोबर दिसतात की नाही. आहे की नाही. बरोबर आहे. मुद्दा बरोबर आहे. मान्य अध्यक्ष महोदय हा मुद्दा बरोबर आहे तुमचा. काढले म्हणून सांगतो. आणि ही बघा ही काय म्हणत्या. ऐक ही तू सांग म्हणत तू आता आठव. ही काय म्हणत्या सांग. आई झोपल्यात हळूच दिवचा म्हणत. मग मी तर काय करणार सांग. बायकोच ऐकायला पाहिजे. खरं दिवसा म्हटलं की नाही मी कुठल्या ह्याच्यात असतोय. ह्यांना काय माहित आहे काय कशात करतोय काय नाही. कशात होतीस तू. हा मी एक गोष्ट सांगणार आहे तुम्हाला ऐकून घ्या. गोष्ट नको गोष्ट 10 मग मला अर्धा तास बसू देतो. गोष्ट नको ते वैतागतील माणसं वैतागतील ती. जरासं कुठली आता ही सगळी आहेत लोकांच्या फायद्यासाठी सांग. फायद्यासाठी सांग. हा. काय आता मी जर तुमच्या संग गोड नाही बोललो असतो बर तर तुम्ही मला इथं मध्ये झोपायला दिलं असतं काय. हे म्हातारे आल्या त्याला इकडे तिकडे आपल्या आपल्या घरात नाही मग बरोबर आहे की. अगं तसं म्हणलं नाही. तसं की नाही. मग तुमचा काय खेळ जातोय चालतोय काय नाही. हे नाही बघत आपण- नाही ग तू चुकीचं का गैरसमज आहे. नाही. चुकीची समजूत आहे तुझी. तसं कसं आलंय. अगं आमच्यावर संस्कारच असं झाल्यात की नाही. ते तू मध्ये नाही ना. तू काय पण म्हणा मला आई बाबाला सांभाळणं हे प्रत्येकाचं कर्तव्यच आहे. भोवतीच बसणार आम्ही. होय. आता हिचं काम होतं एडिटिंगचं काय. हिला काय आम्हाला 10-15 मिनिट लागणार आहेत. ही 5 मिनिटात करून आली. हा इथं मी झोपलोय म्हणून. नाही तुम्ही सगळे बसला तर माझं तिकडे मन लागणार मग. आता काय करायचं सांगा मग. आता काल बाळूमामाच्या ह्याच्यात काय बाळा ऐकून घ्या हो माणसाने. काय? लय मोठी कहाणी आहे. नाही लई मोठी नाही. बाळोमाच्यातलं एक स्पेशल ब्लॉक करूया आपण आणि यांना सांगूया. पण हे काय सांग त्या दोघींचं मत काय आहे. बारीक सारीक तू गोष्टी बारीक सारीक गोष्टी तू का पकडतेस. का पकडतात काय संबंध आहे पकडायचा तुझा. आम्ही आहे की नाही पकडायला. बारीक सारीक गोष्टीचं का ठेवणं भान हेच तुम्हाला मी सांगणार आहे की घरात एक खांब असावा. त्या खांबाला सगळं दिसतंय की कोण काय करालंय कोणी नाही काय करालं. कोण कुठं काय नेऊन टाकती कुठलं अंदर असं करून बस की. हे असं सगळ्यांच्यावर लक्ष लागते. अंदर असं करून बस की. काय हा लक्ष जर नाही ठेवलं त्या घराला खांब नसला का नाही मग भूत नाचतात भूत म्हणून मी असं कायम जागे असतो. तुझी काय टीका आपल्याला सॉंग करतो. तुझी काय टीका टिप्पणी काय नाही. तुमची काय बाजू आमची असते की खरं आता विषय काय हाय. 2 वाजेपर्यंत जागायचं असतंय काय होय. असतंय. नाही काय होतंय त्यासाठी जागतात आणि दिवसा आम्ही असले की झोपून एका टाकतात. आपल्या सोबत सोडून. भारतीय परंपरेनं प्राचीन आयुर्वेदात प्राचीन आपल्या ऋषी मुनींनी सांगितले 10ला नाही. सूर्योदय जेव्हा होत असतोय त्याच्या अगोदर जेवायचं असते. 7-7:30ला हे चांगली जेवणाची वेळ. 8 शेवट 8ला जेवायचं असते. 9-9:30-10ला म्हणजे झोपायचं असते. तर हे आमच्या आई झोपतो म्हणत्या आणि आईला स्पेशल खोली आमच्यात आणि हळूच बारीक आवाजात टीव्ही बघत बसत्या. आणि ही मला हळूच देवत्या बघा आईचं टीव्ही चालू आहे बघा. मग आम्ही हळूच बघतोय तरी टीव्ही बघत असत्या. म्हणजे माणसाला किती सांगायचं मला सांगा. सांगून आमच्या तोंडात फेस यायला लागलाय.
निळपुल्या हा? तसं नसते. एकदा कसं होईल माहिती आहे काय, धप्पा करायची पाहिजे तुला. का हा 2 वाजेपर्यंत जागू नकोस. डोळ्यात आता मोतीबिंदू उठा लागला एवढा मोठा. ते सगळं खोटलाय आता उठलाय हा? मोतीबिंदू उठलाय. हा या खरं सणाने ते खोटं डोळा वाटायला लय लागलं. अजून ताजा तवा नाही. टरटरीत आहे. टरटरीत आहे. हा. नुसतं म्हणायला लागतंय मला दिसत नाही दिसत नाही दिसत नाही. मंडळी आईची गोष्टी बरोबर आहे काय मला कमेंट करून सांगा बरं काय. बरोबर आहे. नाही तुमचे घराला कमेंट मी हिला, बरोबर आहे तुमच्या ते सांगा. कमेंट मी हिला वाचून दाखवणार 100%. सगळ्या कमेंट हिला वाचून दाखवणार. काय लोक सजेशन देतात, काय लोक सल्ले देतात. 2 वाजेपर्यंत जागायचं, सुनांच्या बारीक सारी गोष्टी पकडायच्या. पकडायच्या. हे सरासर नाईन्साफी आहे. आणि दिसत नाही म्हणायचं, हे चालणार नाही. चालणार नाही. खरं कोण काय करायलंय? सांगा आमच्या आईला. तिथं काय पडलंय, तिथं काय पडलंय, हा? वर काय पडलंय, हा. पत्र्यावर काय पडलंय. हे बघायला कुणाचं कर्तव्य आहे? बरोबर आहे काय सांगा मुलांना. मग दिसत नाही का म्हणायचं. सांगा. घरात काय दिसत नाही म्हणतात आणि पानपट्टीत मशीन आहे त्या मशीनीत सुई. दोरा घालत असतात. हे पॉइंट बरोबर आहे. स्वीट दोरा घालते. आणि घरात काय सांगितलंय तर मला दिसत नाही का. थेंबे थेंबे तळे साठे हा? काय. मला काय मुलं माझी राब म्हणत नाहीत, तर एक 10 रुपये मिळवावं असं माझी इच्छा असते. अहो मग दिसतंय म्हणा. कुणाचं मी मग दिसतंय म्हणा. आलं दिसतंय तर म्हणा मग. चष्मा घालून बघतो तेवढंच एक 10 रुपये माझ्या मुलांचं येतंय आपल्याला. त्याला एक 5 ह्याला एक 5 देईल की मागणं. काय कुठं जाणार आहे का माझ्या पोटाला लेख आहे तिला देऊ. लिकी आहेत ना 2 या. ह्याच म्हणायचं ती मग तेच की त्यांना काय दिल्यास. काय मी असताना हिनं आज तुला गार आण म्हणलेली प्याला, ऐकलीस का तिचं. आता गार आण म्हणलं, दुकान बंद झाल्यावर मी काय माझ्या पदरचं काय पोटात गार करून आणू का काय करू सांग. होती की दुकान, जरा गावात जायचं चालत. तो गार दिलीत की फ्रीज मधलं गार. गावात जाऊन बाळानो आंबील. मी गॅस बघून आलो. आंबील एका करून मुलाला काल गॅस मिळाला, आज दुसऱ्या मुलाला मिळायचा आहे गॅस. गॅसला काल शिवाय द्यायची आमच्या आई. गावात जाऊन चौकात जाऊन आलतो आणि आम्ही पोरग नवा इथनं तावातावाने गेलती आमच्या आई गॅसला हे करायला. पण तिथं लोकांचा ताव बघून आमच्या आई साईडला थांबली. थांबलो, मला काय बोलायची ना. म्हणजे खरोखर ते डीलरचं म्हणा किंवा ते आमचे विक्रेते आहेत ना, खूप अवघड परिस्थिती आहे. वरनं आता टाक्या कमी आल्यात म्हणतात. ते पाक माणसं त्याला पाक म्हणजे कोपऱ्यात घालायची पाळी आली त्यांना. अक्षरशः तास 1.5 तास ते बापडा असं नुसतं असं घामेगून चालतं, हे पुसालतं वैतागून ते तसंच चाललेली. त्यामुळे काय जेवढं येते तेवढं गोड मानून घ्यायचं. आई आमच्या साईडलाच थांबली. काय करताय ते करू दे बाबा, मरगायचा घाला आली म्हणायला. चुलीवर जेवण करतो म्हणलं, खरं मला काय नंबराला उभा राहायचं होत नाही बाबा. तर तरी आधी जाऊनच आलो की मग काय करतोस. चर्चा मान्य अध्यक्ष महोदय, चर्चा विषय सोडून दुसरीकडे चाललेली आहे. नाही विषय सोडत नाही. सुनाला नाही देखभाल 2 वाजता 2 वाजेपर्यंत जागणं हे राक्षसी प्रवृत्तीचं वर्तणूक आहे. म्हणजे ते वागणं आहे. ते 2 वाजेपर्यंत जागायचं नसते. आता काय सांगू तुम्हाला. जागलं तर मी यांना त्रास देतोय काय सांगा. त्रास आम्हालाच होतोय की ग. त्रास आम्हालाच होतोय ना. डोकं दुखतंय, हे दुखतंय, हे दुखतंय, ते दुखतंय, सगळं चालू करत्या. मला मालिका बघायची लई आवड आहे. मी सखा माझा पांडुरंग, ते सासू सुनाची मालिका बघत्या काय. संसार माझा रेखीते, असं सगळं मी मालिका बघतो बघा. ते सासू सुनाची आणि मालिका. मुलं माझी बघू देत नाहीत म्हणून मी संध्याकाळी 10 वाजले असते, रात्री 12 साडेबारा मी संसार माझा रेखी ते मालिका बघत्या आणि 2 संसारात घुसती आज असं करा ग तसं करा ग. ती बघ कशी केली. कमेंट करून सांगा काय मी उठून सांगतो तर रंगात आला इकडे जाता. इकडे येतो. या राऊंडात या. ह्या सुनाला ह्या लेकाला काहीतरी चुकलं तर सांगायला पाहिजे काय नको. सांगायला पाहिजे. घराला खांब पाहिजे का नको. मग आम्ही पण तुला काय तर जर चुकलं तर आम्ही सांगायला यांना पाहिजे का नाही नको. विचारलं, हे आमची सासू काय विचारतात, चला आपण काय पण करूया नवा. असं म्हटलं तर काय मग करणार. आम्ही पण चांगलं सांगायला पाहिजे काय नको. 2 पाहिजे की, वाजेपर्यंत बरोबर. बसू नका. तिचं आहे. ट्रेनला पटत सांग. नाही. ए नाही पटलं की पटलं. मग आज कितीला झोपणारा. आता काय सकाळ त्या काळी ये बघा 7 वाजता मालिका लागत्या. ही पोरं कार्टूनच बघतात. मग आता काय करायचं, भांडणाला कार नको म्हणतो. माझं मला टीव्ही आहे. म्हणजे हिच्या भोवतीनं तुम्हाला अशी पोरं सोना गाठ पण हिच्या भोवतीनं बसतोय आम्ही बोलायला. आजकाल आईला अजाबात हे आई आली असेल, जेवली असेल, झोपली असेल 2 तिकडे. वाजेपर्यंत वाट बघत बसतोय जेवायची. जेवायला दुपारी 2 वाजून वाट बघायची. आणि रात्री सुद्धा घोळपा झाला की नाही आम्ही सगळी, आम्हाला लय घाण सवय, घाण म्हणा किंवा चांगली म्हणा, चर्चा करायची लय सवय. चर्चा म्हणजे काय, दुसऱ्यांची नव्हतं काय, आपली आमची, आपण पुढे काय करायचं, एक मज्जा मस्ती 10 10:30 तर ही उठते आणि टीव्ही बघायला जात्या. म्हणजे आजकाल लोकांचा संवाद हरवत चाललाय. इथं मी प्रयत्न करतोय आम्ही सगळे
संवाद करूया आपण, बोलूया. आम्ही 9 माणसं आहे, 9 माणसं आहे आणि मी. ह्याने जातात सिरियल बघायला. Serial घरातली सिरियल एवढी भारी असून बाहेरची बघायला. त्यामुळे बघा काय दिवसभर बघतोय यांचं, संध्याकाळी जरा त्यांना बघायचं. त्यांना तर कोण बघायचं, त्यांच्यावर वाच कोण ठेवायचं सांगा बरं. कुणावर? नुसतं सुनावर नाही ठेवायचं. त्यांनी कशी मालिका करतात, कसा अनुभव येतोय ते बघायला लागते. त्यातनंच एखादी गोष्ट आपण आता इथं मी म्हणा लागलोय की नाही, बाळूमामाला गेल्यावर एक कथा ऐकून आले, बाळानं तुम्हाला सांगतो या घराला काम पाहिजे, त्याच्यावरच आता मी अनुभव सांगतोय ना यांना, हा. म्हणून बघायला लागते. अच्छा अच्छा. हा सांगा. बरोबर आहे. तुम्हाला पटलं दोघींनी? मग अजिबात उलट बोलाय नाही जायला पटलं तर सांगतो आधी. हो, उलट कधी बोलले मग? ए नाही बाबा, आम्ही असं कसं मग ते 2 वाजेपर्यंत काही विषय काढू नका. मग कशाला काढायला 2 वाजेपर्यंत? दोनचा मुद्दा आहेच की मग अजून ते पण. मग कसं पटलंय म्हणलायचा? बाळूमामाचं सांगतात ते पटलं म्हणाले आम्हाला. चांगलं तर बाळामाला राहणं ती पाहिजे. तुला डोक्याने विचार कर, ती हळूच इकडचा विषय इकडे घ्यायला लागले ती. असं मेन मुद्दा सोडावा त्यांनी. मेन मुद्दा 2 वाजेपर्यंत जागायचा. 2 वाजेपर्यंत हे जागायचे. हे बरोबर, आज- सुनांचं मान करतो मी, हा. कारण का माझ्यासाठी सांगते ते. आज 9:30ला जेवलो, 9:30 जेवलो, झोप 10 आली साडेदहाला तर झोपायचं. झोपा म्हणतात सोडा. दुपारी झोपायचं नाही. आम्ही आता दुपारी झोपलोय. आम्ही कामच करत असतोय. 10 साडेदहाला निवांत झोपायचं, 6ला उठणे किंवा 5:30ला उठणे. हीच सांगत होती आम्हाला आणि हीच ऐकत नाही आमचं. काय करायचं? आता काय करायचं, माझा जीव गमत नाही बाबा, म्हणून बघत बसते. सकाळी उठून जरा फिरायला जाऊया म्हणतोय. यांचं चल. बरोबर आहे सोडा, जागरण झालं की डोसकं दुखते ते बघा बाबा. तिकडे जांभळ्या द्यायला लागले. ते आता झोप आली हा, यो- तर यो झोपत मुद्दाम नाही. बसलाय म्हणून काम चालू आहे. एक झोपा झाल्या असत्या. हा मंडळी सांगा बरं काय चुकते काय. आता मान्य केल्या सोडा, तरी पण सांगा आई बरोबर नाही आहे. बरोबर Comment आहे मध्ये सांगा सोडा. तुमचा काय ए, सल्ला आहे. सुनांचं मला हा. पटलंय, 2 वाजेपर्यंत जागायचं नाही हे पटलंय मला. ठीक आहे. मान्य अध्यक्ष, चर्चेला इथं बिल हे आपण पास केलेलं आहे तुमचं. खरं आणि ठराव मी मंजूर झालेला सांगावं आहे. काय नको हे मला कमेंट करा बाळा. हा. कुठं तर चुकलं तर मुलांनी सांग ना, सांगायला 100% पाहिजे, सांगा. सुनांनी सांगायला सांगायला पाहिजे. सांगाय पाहिजे की, आणि सांगायला कारण पाहिजे. का सासू आली म्हणून भ्या असते नाही, म्हणून या घराला खांब असायला पाहिजे. असायला पाहिजे की. त्याच्यामुळं मला होत नाही खरं. मी 3 वेळा खोक्याकडे जाते, 3 वेळा घरला येते. होय. म्हणून सांगा हिचं बरोबर आहे काय त्यांचं बरोबर आहे हे तुम्ही हे करा. ठराव आपण मंजूर करूया आपण. हा. चला आई माझं चूक आहे म्हणा, मी मान्य करतो. ओके. बाय बाय. बाय बाय. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. नमस्कार नाही धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी.